मी संपूर्ण दृश्य हे तुम्हाला थेट जे आहे वर्धेच्या सभेतून मी तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे। बघू शकता हे संपूर्ण दृश्य जे आहे हातामध्ये झेंडे घेऊन आलेले आहे महिला सगळ्या, ह्या सगळ्या महिला हातामध्ये झेंडे घेऊन सुद्धा आल्या आणि ऊन असताना सुद्धा जवळपास 1.5 ते 2 घंट्यापासून ह्या महिला बसलेल्या आहे। काही वेळातच बाळासाहेबांची सभा या ठिकाणी सुरू होणार आहे। बघू शकता हात दाखवून जयघोष करत आहे सगळ्या महिला ह्या, हे बघू शकता आपण। म्हणजे एकंदरीतच खूप असं चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। म्हणजे सभेला जवळपास आता जे आहे वंचितांचा झेंडा घेऊन जे आहे हे आले। कुठून आले आहे? आम्ही वडनेरवरून आलो। हिंगणघाट तहसील वडनेर। काय नेमकं कशासाठी आले? आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना बघायला आलो, त्यांचं भाषण ऐकायला आलो। बिलकुल। काय नेमकं तुम्ही कार्यकर्ते आहे का वंचितचे? नाही, कार्यकर्ते तर नाही, साधारणच व्यक्ती आहो। आंबेडकर काय वाटते तुम्हाला आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या पार्टी? लोकसभेच्या निवडणुकीला आता जरास बदलले पाहिजे प्रधानमंत्री। अरे बदलले पाहिजे ना। बदलेल का पण? अरे आता ते बोलू शकत नाही हो, त्याच्या त्या मशीना जे आहे ना ते त्याच्या फेवरचे आहेत। आता काय बोलता मशीना? हा, प्रधानमंत्री कोण पाहिजे आता? प्रधानमंत्री तर तेच राहतील आता। अरे ते पाहिजे नाही राहतील, पण मशीन आहे ना, त्या मशीनाच्या जोरावर येतात ना। निवडणुका कशावर पाहिजे? ईव्हीएम पर बॅलेट पेपरवर, बॅलेट पेपरवर पाहिजे। हा, बॅलेट पेपरवर पाहिजे। हा बिलकुल, बॅलेट पेपरवर असल्या तर बाकीच्या सीटा येतील, अपक्षवाल्याचे येतील, आमचे येतील। अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे या युवकांनी केलेला आहे। काल नागपूरमध्ये ईव्हीएम हटाव संदर्भात एक मोठी बैठक झालेली आहे आणि नागरिकांचं सुद्धा म्हणणं हेच आहे की ईव्हीएम हटाव आणि देश बचाव आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं मागतात। तुम्ही सांगा। या नक्कीच काही महिलांसोबत बोलूया आपण। काही उभ्या व्हा ताई, थोडं उभ्या व्हा म्हणजे तुमचं बोलणं येईल। नक्कीच तुम्ही वंचितच्या आज सभेला आलेला आहे, बाळासाहेब आंबेडकर या सभेला मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही काय सांगाल? कुठून आल्या? मी वर्धा येथून आले, सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर मधून, आणि बाळासाहेबांना मी ऐकायला आलो आहे। बाळासाहेब निवडून यावे हीच आमची इच्छा आहे आणि संविधानावर आपला निळा झेंडा लहरावा हीच आमची इच्छा आहे आणि याच्यानुसार मतदान व्हावं। बॅलेट पेपर नुसार मतदान व्हावं हीच इच्छा आहे। आपल्या समाजामध्ये आठवले साहेब वेगळे आहे, कवाडे सर वेगळे आहे आणि अशा वेळेस आपले एकटे आंबेडकर साहेब मग निवडून येतील काय? नाही, त्यांनी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। एकत्र आनंद कोण त्यांना? आपला समाज, आपल्या समाजाने त्यांना एकत्र आणायला पाहिजे आणि निवडून, म्हणजे जेव्हा आपला समाज संपूर्ण एकत्र येईल तेव्हाच आपला निळा झेंडा संविधानावर लहरणार। निश्चित हा एक खूप मोठा मेसेज आहे की समाजाने एकत्र आलं पाहिजे, समाजाच्या नेत्यांनी एकत्र आला पाहिजे, तरच आपला निळा झेंडा ज्या आहे संसदेवर लहरू शकतो। तर नक्कीच ही एक मोठी जी बातमी आहे या वर्धेच्या या वंचित बहुजन आघाडीच्या मैदानातून इथून येत आहे आणि लोकांचं सुद्धा मत एकच आहे की होणारी जी निवडणूक आहे ते नक्कीच जे आहे बॅलेट पेपरवर झाली पाहिजे। ती मागणी सुद्धा या सभेतून नागरिकांकडून होत आहे। आजी बोलता का तुम्ही? आजी तिथं थांब, इकडे या। नक्कीच या सभेला युवक आलेले आहे, युवती आलेले आहे, म्हणजे म्हाताऱ्या आजीबाई। कुठून आल्या? कुठून आल्या? मी आले हिंदनगर वर्धा। कशासाठी आल्या तुम्ही? आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसाठी आलो आणि त्याच्या ज्या काही आशा आकांक्षा ज्यांचं जे ध्येय आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि ते सत्तेवर आले पाहिजे आणि निवडणूक हे बॅलेट पेपरवरच झाली पाहिजे। तुम्ही फिराल का बाळासाहेबांच्या सभेत? बाळासाहेबांच्या नादी तुलासाठी नाही, जेव्हा यावेळेस कोणाला निवडून आलं? बाळासाहेबांना सांगलं पाहिजे यावेळेस। बाळासाहेब स्वतंत्र लढे तर निवडून येतील का? सामूहिक एकत्रित केल्याशिवाय बाबासाहेब काय म्हणत होते की एक
दिवस या भारताने एक होण्यासाठी कोणी रोखणार नाही आणि ते आता सध्या ते चालू आहे, ते झालं पाहिजे. बाबासाहेबांचा एकही शब्द खोटा होणार नाही आणि झाला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याने बैमानी केली ते गोळ्याच्या याचे झाले आणि गेले, म्हणून गेले आणि जाणारच आहे. जिसे नहीं कौड़ी की अक्कल वो मजाक क्या जाने, जो बाबा साहब से बेईमानी करते हैं उसकी अक्कल क्या जाने. काय गोष्ट आहे. नक्कीच 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 नक्कीच. प्रधानमंत्री कोण होणार 2024 मध्ये? आता प्रधानमंत्री तर आपली इच्छा आहे. काय जर बॅलेट पेपरवर जर झाले ना तर निश्चितच सामूहिक म्हणजे ज्याची गरज आहे, म्हणजे वंचित आघाडीच्या माध्यमात असो किंवा जे सगळं एकी करत आहे, त्या एकीवर जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जर लोक येत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी किंवा सामूहिक ज्यांनी एकी केले ते येतील. नक्कीच एकी जर केली आणि एकीने जर निवडणुका लढल्या तर नक्कीच वंचित बहुजन आघाडी निवडून येईल असं ठामपणे ठासून या आजीनं सांगितलेलं आहे. तर नक्कीच सगळे जे आजी तू या लोकांना सांग, समाजाच्या लोकांना सांग आणि समाजातल्या नेत्यांना सांग का सगळं एक व्हा आणि निवडणुका लढवा. बाबा किती कसं सांगतो, पण जे सच्चाईचे आहे ना ते बाबासाहेबांनी विसरत नाही. पण हे भाड्याची भाडेखोरी जे आहे ना, गोडासाठी उष्ट चाटणारे तेच लोक बाबासाहेबांची बेईमानी करतात आणि त्याच्यामुळेच हे माणुसकी येत आहे. म्हणून बाबासाहेब बोलले होते का आज आमच्यावर आहे उद्या तुमच्यावर आहे. करुणानं आणली त्याच्यावर सगळ्यावर आणली ना करुणाना, मग ते निसर्ग बरोबर करत. फक्त एवढं खरं का वेळ लागेल. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले का जोपर्यंत तुम्ही एकक राहणार नाही, जे खालची पूर्ण जे आहे दलित बहुजन समाज जो आहे, मांग महार चंबार डोर जे काही आहे याने एकी करून राहावं आणि एकीनं भांडावं हे बाबासाहेबांना नेहमी सांगितलं. आणि स्वतःच्या हितासाठी 1000% झटण्यापेक्षा सामूहिक हितासाठी जर तुम्ही झटले तर तुम्ही 10% केलेलं कार्य 100 फुटाच्या जास्त होईल. नक्कीच या आजीने जो सल्ला दिला तो सल्ला नक्कीच आमचे जे नेते आहे, रिपब्लिकन मुवमेंटचे नेते आहे, रिपब्लिकन मुवमेंटचे कार्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, सगळ्यांनी हे ऐकलं पाहिजे. आणि नक्कीच निवडणुका जेव्हा येतात तेव्हा आम्ही फुटून जातो, पण मात्र यावेळेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. ही संविधानाला वाचवणारी निवडणूक ठरेल. जर समजा सत्ता परिवर्तन केलं तर नक्कीच या देशामध्ये लोकशाही टिकून राहील असंच एकंदरीत या आजीचं म्हणणं आहे.